नमस्कार. मी विश्वास उडकी. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही या देशातली अत्यंत महत्वाची काँग्रेस पक्षाची कमिटी आहे. हर्षवर्धन सकपाळ हे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की अर्थशास्त्राचा एक स्वतंत्रपणे विभाग स्थापन करणं हे त्यांनी 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी टिळक भवनवरती जाहीर केलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी या अर्थशास्त्र विभागाचा अध्यक्ष म्हणून आणि समन्वयक म्हणून माझी नेमणूक झालेली आहे. आज मी तुमच्याशी या व्हिडिओवरती जो विषय मांडू इच्छितो तो विषय अत्यंत महत्वाचा आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमच्या सर्वांचे नेते आणि या लोकसभेमध्ये नेता विपक्ष संपूर्ण इंडिया अलायन्स हा जो विरोधी पक्ष आहे त्याचे नेते म्हणून आज त्यांनी या देशातल्या तमाम नागरिकांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचं देशकार्य केलेलं आहे. ते देशभक्तीपूर्ण आहे याचं कारण असं की संविधानामध्ये या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला एक स्त्री असो किंवा पुरुष असो हे एक मत असतं आणि लोकशाही संसदीय लोकशाहीमध्ये याला अनन्यसाधारण महत्व आहे आणि तो फंडामेंटल राईट आहे, मूलभूत अधिकाराचा प्रश्न आहे. आणि इलेक्शन कमिशन आणि भारतीय जनता पक्ष आपण बघतो की 2014 पासून ज्या पद्धतीने एक हात मिळवणी करून काम करतोय. पुलवामाच्या पार्श्वभूमीवरती 2019 इलेक्शन हे बोगस इलेक्शन होतं. प्रत्यक्षामध्ये 37% वोट नॅशनल लेवलला भारतीय जनता पार्टीचं आहे. 1914 साली ते फक्त 31% होतं. पण पुलवामामुळे 37% वोट झालं. आज जर बघितलं तर राहुल गांधींमुळे जे प्रचंड मोठं वातावरण या देशामध्ये की मोदी सरकार या देशाच्या हिताच्या विरोधात कसं काम करतंय. सरळ सरळ इलेक्शन चांगल्या पद्धतीने जर झाल्या मोदी सरकार कधीही पराभूत होऊ शकतं. 2024च्या इलेक्शन मध्ये जवळजवळ सिद्ध झालेलं आहे की 240 ही भारतीय जनता पक्षाची संख्या खरं तर 160 वरच रोखली गेली असती. पण त्यांनी 80 सीटा इलेक्शन कमिशनच्या मदतीने कशा पद्धतीने वोट चोरी करून घेतल्या म्हणून ते 240 पर्यंत पोहोचले. आणि नितीश बाबू आणि चंद्रबाबूंच्या कुबड्या घेऊन आज ते सत्तेवर आहेत. भारतीय जनता पक्षाचं लेजिस्लेटिव्ह पार्टीने सुद्धा त्यांना निवडलेलं नाही. एनडीएच्या पार्टीच्या लेजिस्लेटिव्ह लोकांनी त्यांना आपला नेता बनवलं म्हणून ते पंतप्रधान आहेत. पण आता आपण बघतो की महाराष्ट्राची इलेक्शन असो हरियाणाची इलेक्शन असो ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने वोट चोरी केलेली आहे, मतदारांची चोरी केलेली आहे आणि बोगस वोटर लिस्ट, बोगस मतदार याद्या आणि वोटिंगच्या दिवशी संध्याकाळी 5 नंतर ऍडिशनल वोट महाराष्ट्रामध्ये 76 लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या दिवशी त्यांनी केल्या. या सगळ्याबद्दल वारंवार बोलून सुद्धा होय राहुल गांधी वारंवार बोलतायत पण तरी सुद्धा इलेक्शन कमिशन हे भारतीय जनता पक्षाचं एक डिपार्टमेंट असल्यासारखं वागतंय. आणि म्हणून कुठेतरी एक सप्रमाण नुसते आरोप नाही एक रिसर्च रिपोर्ट त्यांनी आज मीडियाला सादर केला. एक जंगी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि बिहारचे इलेक्शन कमिशन भारतीय जनता पार्टीचे एक डिपार्टमेंट म्हणून कसं काम करते त्याची स्वायत्तता केव्हाच संपलेली आहे. याचं सप्रमाण प्रेझेंटेशन बंगलोरच्या एका कॉन्स्टिट्युन्सीचं पूर्णपणे उदाहरण घेऊन की अत्यंत बोगस वोटर्स लिस्ट बनवणे, बोगस वोटर्स तयार ठेवणे, त्यांच्या मार्फत बोगस वोटिंग करणे, या प्रक्रियेतून 1 लाखाहून जास्त मतदान एका कॉन्स्टिट्युन्सीमध्ये त्यांनी घडवून आणलेलं आहे.
याचं सप्रमाण होय अत्यंत जबरदस्त रिसर्च रिपोर्ट राहुल गांधीने आज जो सादर केलाय, तमाम भारतीय नागरिकांच्या वतीने संविधानातला त्यांचा जो अधिकार आहे त्याच्या रक्षणासाठी आज जे एक मोठं काम ते करतायत. नुसते वारेमाप आरोप करणारे आमचे नेते नाहीत, तर या देशाच्या संविधानाप्रमाणे नागरिकांचा हक्क ज्या संविधानात आहे, एक नागरिक एक व्यक्ती एक मत, त्याचं संरक्षण करताना त्याने हे सिद्ध केलं की भारतीय जनता पक्ष मतदार याद्या खोट्या बनवतो, खोटं मतदान करणाऱ्यांची टीम बनवतो, बूथ लेवल पासून ते इलेक्शन कमिशन पर्यंत एक मोठी यंत्रणा काम करते. मशीन तर जाऊ द्या, इथे चक्क एक यंत्रणा काम करते आणि कॉन्स्टिट्युन्सी प्रमाणे अभ्यास करून ते वोट चोरी करतात, नवीन वोट्स ऍड करतात, काही वोटर्सना एलिमिनेट करतात आणि या पद्धतीने त्यांनी सप्रमाणे सिद्ध केलंय. आणि म्हणून राहुल गांधी हे खऱ्या अर्थाने या देशाच्या जनतेचे जननायक ठरलेले आहेत. आज त्यांचे शत्रू सुद्धा मान्य करतील की राहुल गांधी या देशातल्या नागरिकांच्या मतदानाच्या संरक्षणासाठी प्राणपणाला लावून लढतायत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या वतीने नवे देशाच्या वतीने आज राहुल गांधी यांचं अभिनंदन करणं आवश्यक आहे आणि त्यांचं ते धैर्य आहे, त्या धैर्याबद्दल कौतुक करणं आवश्यक आहे. बिहार इलेक्शन तोंडावर आलेले आहेत. बिहार इलेक्शन मध्ये जसं सीए आणि एनआरसी मध्ये नागरिकत्व सिद्ध करण्याकरता जे डॉक्युमेंट्स पाहिजेत म्हणून आसामच्या वेळेस 19 पासून जो गजब या देशाच्या होम मिनिस्टरने घडवून आणला, त्यात त्यांना यश आणलं नाही. या देशाचे नागरिकच नाहीत असं म्हणून त्याने अनेक लोकांना छावण्यांमध्ये कोंडून ठेवलं. याच्यामध्ये सैन्यामध्ये मेजर म्हणून काम केलेल्या लोकांचा पण समावेश आहे. धर्म त्यांचा कोणता आहे बघून त्यांना नागरिकत्व नाकारणारं हे सरकार आज अल्पसंख्याक जे आहेत या देशातल्या, मग ते जैन असतील किंवा मुस्लिम असतील, सिख असतील किंवा ईसाई असतील, यांना भारतीय नागरिकत्व नाकारणं. याच पद्धतीने बिहार मधले इलेक्शन होत असताना लाखो नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कार्यक्रम उघडपणे बिहार इलेक्शन कमिशन करते सेंट्रल इलेक्शन कमिशनच्या आदेशानुसार. आणि म्हणून राहुल गांधी जे बोलतायत पुराव्यानिशी त्यांनी इलेक्शन कमिशनच्या या कारवाईबद्दल जे घडलं त्याचं एक पॉवर प्रेझेंटेशन त्यांनी करून दाखवलं. आणि जे घडणार आहे आणि जे महाराष्ट्रात घडलं आणि हरियाणात घडलं याचं पुराव्यासहित आकडेवारी सहित आज त्यांनी तमाम राष्ट्रीय प्रेस समोर भारतीय जनता पक्ष आणि इलेक्शन कमिशन यांची साठगाठ कशी आहे याचं मोठं एक्सपोजर केलं. याबद्दल राहुल गांधींचे तमाम नागरिकांच्या वतीने अभिनंदन करणं आवश्यक आहे. राहुल गांधी आपल्या सर्वांच्या वतीने लढतायत. प्रचंड संकट सोसून प्रचंड धोका पत्करून जीवाची बाजी लावून ते संसदेत बोलतायत. होय, रस्त्यावरती लढतायत. तमाम नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करणं, संसदीय लोकशाही आणि संविधानाचं संरक्षण करणं हे काम काँग्रेस पक्षाचे नेते म्हणूनच नव्हे तर विरोधी पक्ष नेते म्हणून संसदेत आणि संसदेच्या बाहेर इंडिया अलायन्स पक्षाच्या वतीने ते करतात. आणि म्हणून त्यांचं कार्य हे देशभक्तीचं कार्य आहे, हे नागरिकांच्या कर्तव्यांचं संरक्षण करण्याचं काम आहे. आणि भारतीय जनता पक्ष आणि इलेक्शन कमिशन यांचं एक जो नेक्सस आहे, एक जे साठगाठ आहे, एक जो मिलीभगत आहे, हात मिळवणी आहे, त्याचं पुराव्यानिशी उघडपणे एक पॉवर प्रेझेंटेशन नॅशनल मीडिया पुढे करणं हे एक अत्यंत धैर्याची कृती त्यांनी करून दाखवली आहे. बोलणारे लोक बोलतील, पोपटासारखे वागणारे इलेक्शन कमिशन सतत राहुल गांधींना त्यांची टिंगलटावाळी करतेत.
पण माझं आवाहन आहे की राहुल गांधींनी पुराव्यासहित जे असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स सुप्रीम कोर्टामध्ये एक ऍप्लिकेशन देऊन पिटिशन फाईल करते. प्रशांत भूषण त्याचे वकील आहेत, ते मांडणी करतायत. पण या ठिकाणी राहुल गांधी यांनी पुराव्यासहित जी मांडणी केली आहे, या देशाच्या सरन्यायाधीशांनी तमाम नागरिकांच्या वतीने जे राहुल गांधी बोलतात, याचं सुओ मोटो सुप्रीम कोर्टात केस हिअरिंगला सुनावणीसाठी आणावी, हे मी तमाम नागरिकांच्या वतीने आणि होय काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधींचा मनपूर्वक अभिनंदन करत असताना, त्यांनी ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनने वोट चोरी केली आहे, आपल्या सर्वांच्या मतदानाची महाराष्ट्रामध्ये 76 लाख मतदान संध्याकाळी 5 नंतर कुठून झालं आणि ते केवळ भारतीय जनता पक्षाच्या 45 कॉन्स्टिट्युशनमध्ये कसं झालं, आणि मग भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने निवडून आलेला आहे, तो लोकमतांतून निवडून नाही आला, इलेक्शन कमिशनच्या मदतीने निवडून आलाय. आणि तो ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या अर्थकारणाची वाट लावतोय, त्याच पद्धतीने हरियाणात चाललंय. होय, त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी करण्याचं वन नेशन इलेक्शन कमिशन मध्ये, वन नेशन वन इलेक्शन या पद्धतीने जर इलेक्शन कमिशन आणि भारतीय जनता पार्टी करत असेल, तर राहुल गांधींचं आत्ता जे काय एक पॉवर प्रेझेंटेशन आहे, ते लाख मोलाचं आहे, ते तमाम भारतीय नागरिकांच्या हिताचं आहे. आणि म्हणून एका पक्षनिरपेक्ष बुद्धीने आपण राहुल गांधींची ही कृती ही संविधानाच्या रक्षणासाठी, संसदीय लोकशाहीच्या परंपरांच्या रक्षणासाठी भारतीय जनता पक्ष आणि इलेक्शन कमिशन यांची हातमिळवणी ही त्यांनी एक्सपोज केली आहे. याबद्दल त्यांचं अभिनंदन करूया. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचं अभिनंदन आम्ही सगळे तमाम नागरिक करतोच आहोत. पण हे केवळ एका पक्षाचं काम नसून तमाम नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्व. माझं मत कुठे गेलं हे मला कळलं पाहिजे, ते मतदानातून चोरी कशी होतीये मला कळलं पाहिजे. राहुल गांधी सांगतात आम्हाला डिजिटल लिस्ट द्या ना, नाही दिलं जात ना, ते उमेदवाराला दिलं जात. 45 दिवसात एव्हिडन्स नष्ट करण्याचा कायदा करणारं केंद्र सरकार आणि इलेक्शन कमिशन आज एका आरोपीच्या पिंजऱ्यात राहुल गांधी यांनी उभं केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाला जर याचं तथ्य वाटत असेल की मला वाटलंच पाहिजे, त्यांनी सुओ मोटो ताबडतोब याचं इन्व्हेस्टिगेशन करणं आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्याचं हिअरिंग करणं हे आवश्यक आहे, हे सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ केलेला आहे. राहुल गांधी यांच्या या प्रयत्नाला तमाम देशभक्त 140-42 कोटी नागरिक आज सलाम करतील. कारण संविधान वाचवण्याचं काम ते केवळ संविधान दाखवत नाहीत, तर संविधानातला नागरिकांचा अधिकार, तो अल्पसंख्याकांचा, तो या देशातल्या दलितांचा, तो या देशातल्या तमाम नागरिकांचा सुरक्षित राहावा, लोकशाही आणि संविधान सुरक्षित राहावं, संसदीय लोकशाही आणि परंपरा सुरक्षित राहाव्या, म्हणून ते अत्यंत जीवावर बेतून आज काम करतायत. त्यांच्या कामाला आपण रस्त्यावरच्या लढाईतून पाठिंबा दिला पाहिजे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने ही सुओ मोटो केस घ्यावी अशी जाहीर विनंती मी न्यायाधीशांना करतोय. आणि म्हणून हा व्हिडिओ आहे. आपण हा व्हिडिओ मॅक्स महाराष्ट्राचा आहे, तो लाईक करावा आणि तो शेअर करावा, ही माझी नम्र विनंती आहे. मी इथेच थांबतो. आपण या मुद्द्यांवरती नेहमीच बोलूया. महाराष्ट्रातल्या जनतेचे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने हवा, जमीन, पाणी, घर, परवडणारं घर आणि अर्थ, बँकिंग, इन्शुरन्स या सगळ्या प्रश्नांबद्दल आता रस्त्यावरच्या लढाईचे, जन आंदोलनाचे प्रश्न आज निर्माण झालेत. याच्यामध्ये काँग्रेस पुढाकार घेणार. तमाम इंडियाच्या लोकांना आव्हान आहे, आपण भारतीय जनता पक्षाला घरी बसवण्यासाठी एकजूट होऊन 70% मतांची एकजूट महाराष्ट्रात करूया, देशात करूया आणि राहुल गांधींचे हात मजबूत करूया. एवढंच माझं नम्र आवाहन आहे. धन्यवाद. इथेच थांबतो.